और जो लोग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पर प्रश्न खड़ा करते हैं उनको जाके उनकी शाखाओं में जाकर के देखना चाहिए कैसे राष्ट्र निर्माण के लिए, चरित्र निर्माण के लिए कैसे वहां पर एक निश्चित प्रक्रिया के साथ इसको आगे बढ़ाया जाना चाहिए। मुझे लगता है कि उससे उनका भी कल्याण होगा, उनके परिवारों का भी कल्याण होगा और अच्छे मार्ग पर चलेंगे तो देश का भी हो सकता है कल्याण हो जाए। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सामाजिक सांस्कृतिक संघटनेसाठी पूर्णवेळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रचारक म्हणून ओळखलं जातं। प्रचारक हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कणा मानला जातो। प्रचारकांचं जीवन अत्यंत साधं व शिस्तबद्ध असतं। असू आम्ही सुखाने पत्थर पायातील या व्हिडिओ मालिकेअंतर्गत संघ प्रचारकांची जीवनगाथा सांगणारे 97 व्हिडिओ आजवर प्रसारित झालेले आहेत। आज प्रसारित होणाऱ्या या 98व्या व्हिडिओत मी आपणास सिद्ध स्वयंसेवक श्री दत्ताजी भाले यांची ओळख करून देणार आहे। धन्यवाद। आणीबाणीच्या काळात अनेक कार्यकर्त्यांच्या कुटुंबांचा सांभाळ करणारे संघाचे एकनिष्ठ स्वयंसेवक म्हणून दत्ताजी भाले सुपरिचित आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील टाकळी या छोट्याशा गावात 22 सप्टेंबर 1927 मध्ये त्यांचा जन्म झाला। टाकळी इथं दत्ताजींचं प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी ते छत्रपती संभाजीनगरला आले। दत्ताजी अभ्यासात हुशार असल्यामुळे सर्वांचे लाडके होते। दत्ताजी बीएससीसाठी नागपूरला गेले असता त्यांच्या अंतरंगात संघासंबंधी दृढता निर्माण झाली। परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दत्ताजींनी नोकरी करून घरची आर्थिक स्थिती सांभाळावी अशी कुटुंबियांची अपेक्षा होती, परंतु आपले जीवन संघकार्यास अर्पण करण्याचा निर्णय झालेला असल्यामुळे संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून दत्ताजी बाहेर पडले। दत्ताजींनी 1950 ते 1975 या काळात मराठवाड्यात अनेक शाखा सुरू केल्या। आणीबाणीच्या काळात संघावर बंदी घालण्यात आली होती। अनेक स्वयंसेवकांना अटक झाली होती, तर काही जण भूमिगत राहून शेवटपर्यंत लढत होते। त्यापैकी एक दत्ताजी होते। 1975 ते 1977 या 2 वर्षांच्या काळात दत्ताजींनी अविश्रांत मेहनत घेतली। अनेक स्वयंसेवक मिसा कायद्यांतर्गत तुरुंगात असताना दत्ताजींनी पूर्ण मराठवाडा पायी पालथा घालून अनेक घरांशी संपर्क ठेवला। त्यांच्या नावाचेही वॉरंट असल्याने कोणत्याही सार्वजनिक वाहनाचा वापर न करता आणि दिवसाचा प्रवास टाळून रात्री अपरात्री शेतातून डोंगरदऱ्यातून मैलोनमैल चालत प्रवास करून संपर्काची साधनं कमी असतानाही दत्ताजी अनेक कुटुंबांपर्यंत पोहोचले। त्या कुटुंबांना कोणत्याही प्रकारचा त्रास न देता त्या सर्वांची काळजी घेत आपुलकीने विचारपूस करत असंख्य मने सावरून कर्त्या पुरुषाच्या माघारी अटक झालेल्या स्वयंसेवकांच्या कुटुंबांना आपलं कुटुंब समजून दत्ताजी शेकडो घरांचे पालक झाले। कमीत कमी खर्चात प्रवास व्हावा म्हणून अनेक वेळा पायी प्रवास, तहान भूक, ऊन पाऊस वारा यापैकी कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता दत्ताजी काम करत होते। दत्ताजींवर अनेक जीवघेणी संकटे आली। ते संकटांना घाबरणारे नव्हते। अंगावर अनेक जखमा असतानाही त्यांचं कार्य थांबलं नाही। रात्री अपरात्री प्रवास करताना त्यांना सर्पदंश झाला, पण शरीरात विष असतानाही हा जगदाधार शंकर अव्याहतपणे गावोगावी पायी बैलगाडीनं प्रवास करत होता। संघसेवा, राष्ट्रसेवा करत असताना नियतीनेही दत्ताजींची परीक्षा घेतली, परंतु त्यालाही ते डगमगले नाहीत। आणीबाणीच्या काळात दत्ताजी भूमिगत असल्याने त्यांची टाकळी येथील जमीन, घर इत्यादी जप्त होणार अशी दवंडी पेटली गेली। दत्ताजींची वेगळी वाटणी नव्हती। आपल्यामुळे कुटुंबियांचे नुकसान होऊ नये हे लक्षात घेऊन दत्ताजी त्यांचे मोठे बंधू निवृत्तीरावांना भेटायला गेले आणि मी पोलिसांच्या स्वाधीन होऊ का असे विचारले। त्यावेळी त्यांच्या बंधूंनी मोठ्या मनाने सांगितले की कार्याला कमीपणा येईल असे काही करण्याची गरज नाही। त्यावेळी कृतज्ञतेनं दत्ताजींनी बंधूंच्या चरणावर मस्तक ठेवले। दत्ताजींच्या प्रेरणेने निस्वार्थीपणे काम करणारे अनेक तरुण संघाच्या कामासाठी बाहेर पडले।
या तरुणांनी पुढे यावे याकरिता त्यांच्याकडे व स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून त्यांच्या कुटुंबाच्या सुखदुःखातही दत्ताजी हजर असत. दत्ताजी आपले करता करविता आहेत याची जाणीव त्यांना असायची, पण त्याचे श्रेय घ्यायला दत्ताजी कधीही थांबत नसत. कधी कधी रागावून, पण माणूस न गमावता त्याला आपलेसे करण्यात दत्ताजींचा हातखंडा होता. संघ स्थापनेपासून 1925 पासून 1977 पर्यंतचा काळ संघासाठी कठीण काळ होता. या काळात दत्ताजी प्रचारक होते. त्यावेळी कधीकधी 2-2 दिवस त्यांना उपवासही घडत असे. असे असूनही आपल्या ध्येयापासून, राष्ट्रसेवेपासून ते दूर पळाले नाहीत. त्यांनी स्वतः होऊन हा मार्ग स्वीकारला होता. दत्ताजी कोणतेही कार्य अथवा कृती पूर्ण विचारांती करत असत. दत्ताजी म्हणत, एका विजयाने काही साधत नाही व एका पराजयाने काहीच बिघडत नाही. एक लढाई संपेल, पण आपला लढा संपणार नाही. आपण लयाला जाऊ, पण आपले स्वप्न लयाला जाणार नाही. कारण ते स्वप्न प्राणाहूनही मोलाचे आहे, विश्वाहूनही विशाल व देवाहूनही महामंगल आहे. डॉक्टर हेडगेवार रुग्णालयातील रुग्णांना कधी रक्ताची गरज भासली तर रक्तपेढी असावी असे ठरल्यानंतर रक्तपेढीची स्थापना झाली. रक्तपेढीला नाव काय द्यायचे हा विचार सुरू असताना त्यावेळचे महाराष्ट्र प्रांत संघचालक प्रल्हादजी अभ्यंकर यांनी दत्ताजी भाले हे नाव सुचवले होते. मराठवाड्यात आजही अनेकांच्या मनात, विचारात दत्ताजी जिवंत आहेत. त्याच भावनेला अनुसरून दत्ताजी भाले रक्तपेढी रक्तदान चळवळीचे कार्य करत आहे. दत्ताजींचे बोलणे अत्यंत मधुर होते. त्यामुळे कधी कोणाला ते रागावले तरी त्यांच्या त्या बोलण्याने आणि प्रेमळ स्वभावामुळे ते आल्हाददायक वाटत असे. दत्ताजींच्या प्रकृतीच्या अनेक तक्रारी असत. त्यांचे पाय दुखत असत, पित्ताचा त्रास होता. या गोष्टींची पर्वा न करता ते नेहमी आनंदी, प्रसन्न असत. आणीबाणीच्या काळात भूमिगत असतानाही ते सांगत की आणीबाणी संपेल, संघबंदीही उठेल. हीच अवस्था सतत कायम राहणार नाही. आपला समाज हे सहन करणार नाही. क्रांती होईल. लोकशाहीची मूल्ये सहजासहजी गाडली जाणार नाहीत. यातूनच अनेक तेजपुंज विभूती निर्माण होऊन नवभारताची नवीन प्रतिमा निर्माण होईल. अज्ञातवासातील अर्जुन केव्हा तरी गांडीव धनुष्य हातात घेऊन दुर्जन शक्तीचा नाश करून एक सामर्थ्यशाली भारत निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. भारतीय महायुद्धाचा पायाच अज्ञातवासात भरला गेला. त्यातून दुर्जन शक्ती नष्ट होऊन एक समर्थ शक्ती उभी राहिली. त्याचप्रमाणे इतिहासाची पुनरावृत्ती होऊन दुर्जन शक्ती नष्ट होऊन संपूर्ण समाज एक आदर्श लोकशाहीभिमुख भारत निर्माण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. दत्ताजींचे हे शब्द अगदी खरे ठरले. आणीबाणीचे काळेकुट्ट पर्व संपले, पण सोन्याचा दिवस पाहण्यासाठी दत्ताजी मात्र नव्हते. समाजासाठी, राष्ट्रासाठी आपले आयुष्य अर्पण करणाऱ्या दत्ताजींचे 3 जानेवारी 1977 रोजी परभणी जिल्ह्यातील साखळ गावी निधन झाले. विश्वाहुनहि विशाल स्वप्न, प्राणाहुनहि मोलाचे, देवाहुनहि मंगल एका, सिद्ध स्वयं सेवकाचे. विश्वाहुनहि विशाल स्वप्न, प्राणाहुनहि मोलाचे, देवाहुनहि मंगल एका, सिद्ध स्वयं सेवकाचे. अविश्रांत पायी संपर्क, पाय पीठ काळोखात. अविश्रांत पायी संपर्क, पाय पीठ काळोखात. सर्पदंश जरी झाला तरीही, सर्पदंश जरी झाला तरी ध्येयाचे औषध
कामाचे विश्वाहुनही विशाल स्वप्न प्राणाहुनही मोलाचे देवाहुनही मंगल एका सिद्ध स्वयंसेवकाचे ऊन पाऊस वारा वादळ तहान भूक त्या गौणसे ऊन पाऊस वारा वादळ तहान भूक त्या गौणसे आपातकाळी पालक झाले आपातकाळी पालक झाले कार्यकर्त्या कुटुंबांचे विश्वाहुनही विशाल स्वप्न प्राणाहुनही मोलाचे देवाहुनही मंगल एका सिद्ध स्वयंसेवकाचे. मित्रांनो, सिद्ध स्वयंसेवक श्री दत्ताजी भाले यांची जीवनगाथा वर्णन करणारा हा लेख शिल्पा भावे हिंगणेकर यांनी लिहिलेला आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 8928910625. विवेक प्रकाशन मुंबईने प्रकाशित केलेल्या समिधा या ग्रंथातून हा लेख मला प्राप्त झालेला आहे. या लेखाला वाचनस्वर लाभलेला आहे स्वाती सोनपेटकर यांचा. स्वातीताईंशी संपर्क साधण्यासाठी आपण 9422548858 या भ्रमणध्वनीचा उपयोग करू शकता. धन्यवाद. मिलिंद रहाटगावकर, मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून प्रसिद्ध झालेला हा लेख सादरीकरण श्रद्धांजली गीत आपल्याला आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा, शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या स्वयंसेवकांना, संघाच्या समर्थकांना आणि समाजातील संपूर्ण सज्जन शक्तीला आपण पाठवावा ही विनम्र विनंती करतो. मूर्तिमंत तुझ समान हो दे, तुझ समान हो दे. येत शरण तव पदासी देशकार्य विरवू दे, देशकार्य विरवू